जळगाव महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधून शिवसेना उमेदवार मनोज सुरेश चौधरी हे बिनविरोध विजयी झाले आहेत. गेल्या 3 टर्मपासून ते नगरसेवक म्हणून कार्यरत होते. या बिनविरोध निवडीने ते चौथ्यांदा सभागृहात जात आहेत. त्यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. काय सांगाल? सलग दुसऱ्यांदा तुम्ही तिसऱ्यांदा चौथ्यांदा महापालिकेच्या सभागृहात जात आहेत आणि यावेळी आपली बिनविरोध निवड झालेली आहे. आमचे नेते एकनाथराव शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे, आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री भाऊसाहेब गुलाबराव पाटील साहेब आणि सर्व युतीचे सर्व पदाधिकारी असतील, दुसरे आपले नेते गिरीश भाऊ महाजन असतील, आपल्या शहराचे आमदार राजूमामा भोये असतील, यांच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आज बिनविरोध झालो आहे. आणि माझे सर्वात महत्त्वाचे माझे गुरुवर्य शांभो कोकटा यांच्या आशीर्वादामुळे मी नगरसेवक झालो आहे. कोणी माघार घेतली समोर? लोखंडे, राहुल लोखंडे म्हणून. कोणत्या पक्षाचे? तो अपक्ष होता. एकाच होता का? तो आता बिनविरोध निवड झालेली आहे. प्रभागाच्या विकासाचं काय रोडमॅप आहे आपला? 100% प्रभागाच्या विकासासाठी लोकांनी आम्हाला उमेदवारी म्हणून मागणी केली होती गुलाब भोनकडे, आणि निश्चितच शिवसेनेकडनं मला उमेदवारी मिळाली होती. आणि विकास गेल्या 15 वर्षापासून आम्ही प्रभागात चांगले विकास कामं केले आहेत आणि निश्चितच गुलाब भाऊंच्या आशीर्वादाने, शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने निश्चितच पुढेही चांगले कामं करेल. हो, उमेदवाराच्या माघारीचं कारण काय नेमकं? अपक्ष होता ते एवढं आम्हाला त्याचं माहीत नाही, पण ते माघारी घेतलं. ठीक आहे.